नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे। आताची सर्वात मोठी बातमी, सर्व शिक्षकांना ही वेळ बंधनकारक, शिक्षण संचालकाचे स्पष्ट आदेश। संदर्भित बातमीचे शीर्षक आहे, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, सर्व शिक्षकांना ही वेळ बंधनकारक, शिक्षण संचालकाचे स्पष्ट आदेश। जाणून घ्या सविस्तर माहिती। ही न्यूज राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आली असून मूल्यमापन चाचणीचे गुण वेळेत नोंदवा। 5 डिसेंबर नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही। विद्या प्रकार लेटेस्ट अपडेट, राज्यात 22 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत शालेय विद्यार्थी संकलित मूल्यमापन चाचणी एक शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती। मात्र आतापर्यंत राज्यातील फक्त 40% शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदणी केली आहे। राज्यातील नोंदणी न झालेल्या 60% शाळांमधील शिक्षकांना अपेक्षा होती की यासाठी काही दिवसाची मुदतवाढ मिळेल, परंतु राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेने शिक्षकांना मूल्यमापन चाचणीचे गुण वेळेत नोंदवण्याचे आवाहन केले असून 5 डिसेंबर नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट आदेशात म्हटले आहे। तसेच स्पष्टीकरण, पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी महाभारतीची अधिकृत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या संचालकांनी संकलित मूल्यमापन चाचणी गुण 1 चे गुण चॅट बॅट वर नोंदवण्यासाठी 5 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे। या मुदतीत 100% शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य आहे। यानंतर गुणांची नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये 3री ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन 1 व 2 चे आयोजन करण्यात आले आहे। यापैकी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी या विषयाची संकलित मूल्यमापन चाचणी 1 घेण्यात आली। ही चाचणी शिक्षकांना तपासण्याचे सांगितले होते। मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। या कामासाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी पालिका यांनी आपापल्या स्तरावर एका अधिकाऱ्याकडे जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे आणि या समन्वयकांनी शिक्षकांना चॅट बॅटवर चाचणी गुण 1 चे गुण कसे भरावे याबाबतचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे। आतापर्यंत नोंदणी न केलेल्या शाळांनी वेळेत मूल्यमापन चाचणीचे गुण नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ।